ऑफिसमध्ये पहिल्याच दिवशी जेव्हा मी वेलकम डेस्कजवळ पोहोचलो, तेव्हा ती पहिल्यांदाच दिसली. ती अन्वी, HR डिपार्टमेंटमधली. तिचं बोलणं, हसणं आणि अगदी प्रोफेशनल पोशाखातही असलेला एक साधेपणा सरळ लक्ष वेधून घेत होतं. मी अनोळख्या माणसासारखा HR फॉर्म भरताना अनेकदा तिच्याकडे पाहत होतो आणि तीही मधून-मधून बघायची, पण ते केवळ ऑफिशियल सुसंवाद होतं. पण माझ्या मनात काहीतरी अधिकच होतं. आमचं ऑफिस एका मोठ्या IT पार्कमध्ये होतं. तिथलं छोटंसं कॉफी पॉइंट म्हणजे भेटींचं हॉटस्पॉट. 2 दिवसांनी अन्वी तिथे दिसली. मी कॉफी घेत उभा होतो. ती बाजूला येऊन म्हणाली, "नवीन आहेस ना तुम्ही? कुठल्या टीममध्ये?" मी पटकन म्हणालो, "हो, डेव्हलपमेंटमध्ये." "तुम्ही HR ना?" "अन्वी." ती हसली आणि म्हणाली, "वा, नाव लक्षात ठेवलंत. जमलंच समहाऊ." मी लाजत म्हणालो. त्या लहान गप्पांमधून ओळख व्हायला लागली. रोज संध्याकाळी ती कॉफी घ्यायला यायची आणि मी मुद्दाम वेळ तिथेच घालवायचो. ती समजूतदार, हसतमुख आणि मनमिळाऊ होती. ती कुणाशीही सहज संवाद साधायची. पण माझ्यासाठी तिचं बोलणं काहीतरी वेगळं वाटायचं. हळूहळू ती माझ्या दिवसाचा भाग झाली होती. सकाळी तिचं हसणं, दुपारचं हाय म्हणणं आणि संध्याकाळी कॉफी. पण मी मनातल्या भावना तिला कधीच सांगू शकलो नाही. कारण एक तर ती माझी सीनियर होती. दुसरं म्हणजे तिने कधीच मला त्या नजरेनं पाहिलं नव्हतं. एक दिवस HR कडून सगळ्या टीमला एक मेसेज आला. अन्वी एंगेजमेंट अनाउन्समेंट. डोळे थबकले. हो, ती एंगेज होणार होती. माझं हसू काही काळासाठी हरवलं. ऑफिसमध्ये आज अन्वी खूप खुश होती. प्रत्येकाला मिठाई वाटत होती. मी तिच्याकडे गेलो, मिठाई घेतली आणि फक्त इतकंच म्हणालो, "काँग्रॅट्स, ही इज व्हेरी लकी." ती हसून म्हणाली, "थँक्स. मी त्याच्यासोबत कॉलेजपासून आहे. ॲट लास्ट सेटल्ड." ती गेलेली, पण आठवण राहिली. काही महिन्यांनी तिचं लग्न झालं. ती ट्रान्सफर घेऊन दुसऱ्या ब्रँचमध्ये गेली. ऑफिसमध्ये ती नसल्याचं जाणवत राहिलं. कॉफी पॉइंटला आता ती उभी नसायची. ना कोणी हाय म्हणायचं. मी मात्र तिचं हसणं, तिचं नाव घ्यायची पद्धत आणि तिच्या डोळ्यांमधली चमक आठवत राहिलो. कधी प्रेमाच्या कबुलीची संधी आली नाही. पण ते प्रेम होतं. शांत, खोल आणि एकतर्फी. धन्यवाद.